नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अजित फुंदे। आज दिवाळीचा दिवस। सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळीचे जवळपास 90% शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत खात्यात जमा झालेली आहे। ज्यांचे पण फार्मर आयडी तयार होते, ज्यांचे आधार कार्डला बँक खाते लिंक होते, अशा 90% शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले आहेत। ज्यांचे झालेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर आपल्या तलाठी कार्यालय किंवा मंडळ अधिकारी यांना भेटावे व त्यांच्या निदर्शनास आणून द्यावे की आमचे पैसे जमा झालेले नाहीत। आज आपल्या याच्यानुसार योजना नंबर 5 दिवस 5वा आजची योजना आहे पॉवर बिडर। पॉवर बिडर ही अशी एक वस्तू आहे की छोटे शेतकरी जे राहतात 2 एकर 3 एकरवाले, ते बैलजोडी वागवू शकत नाहीत किंवा ट्रॅक्टर घेऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी पॉवर बिडर ही सरकारने खूप सुंदर योजना आणलेली आहे आणि त्याच्यावर सबसिडी पण चांगल्या प्रकारे आहे। याच्यासाठी लाभार्थ्यांना हिस्सा या प्रकारे मिळतो की ओपन OBC यांच्यासाठी 40% अनुदान आहे, म्हणजेच की एकूण किमतीच्या 40% किंवा 30,000 यातून जी रक्कम जास्त आहे ती मिळू शकते। SC ST महिला, अपंग आणि अल्पउद्योग शेतकरी यांना 50 ते 60% अनुदान आहे, म्हणजेच की जास्तीत जास्त 40,000पर्यंत। याच्यासाठी पात्रतेचा निकष तोच आहे की महाडीबीटीवर आपलं लॉग इन तयार पाहिजे, 7/12 पाहिजे, आधार कार्डला बँक खाते लिंक पाहिजे आणि आपण महाडीबीटीवर अर्ज करून या योजनेसाठी अर्ज करू शकतो। याच्यामध्ये पॉवर बिडरमध्ये 2 प्रकारचे पॉवर बिडर आहेत, एक 8 HP पेक्षा कमी आणि 8 HP पेक्षा जास्त। पॉवर बिडरचे फायदे असे होतात की आपण जे निंदन करतो शेतात त्याच्यासाठी कमी खर्चात आणि जास्तीत जास्त एक माणूस जास्तीत जास्त शेती निंदन करू शकतो। वेळ व मजुरीची बचत होते। त्याच्यानंतर फळ पिके, भाजीपाला पिके या शेतात जमीन भुसभुशीत करण्यासाठी याचा उपयोग होतो। पॉवर बिडरची नोंदणी करताना आपल्या कृषी अधिकाऱ्याचा अगोदर सल्ला घ्यावा हीच सर्वांना विनंती। आणि आपण जिथून पॉवर बिडर घेतो ते एक तर GSTचे बिल आवश्यक आहे आणि जे नोंदणीकृत जे विक्रेते आहेत त्यांच्याकडूनच पॉवर बिडर घ्यावे ही सर्वांना विनंती।